नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे SNJB पॉलिटेक्निक चांदवडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्समध्ये. मी आहे प्रोफेसर AS माळी आणि आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे भविष्य. आणि आज या विषयावर आपल्याकडे बोलण्यासाठी आलेले आहेत अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक DB पवार सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की लोकांना आठवतात ते म्हणजे बिल्डिंग, रस्ते आणि पूल. पण तसं पाहिलं तर या क्षेत्राची व्याप्ती तर खूप मोठी आहे. हे अगदी खरं आहे मॅम. कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला रस्ते, पूल याविषयी आपण विचार करतो. पण एखादी कुठलंही क्षेत्र असेल, त्याची जेव्हा डेव्हलपमेंट चालू होते तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तुम्हाला लागणारच आहेत त्या परिसराच्या डेव्हलपमेंट करता. आणि आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये नवीन नवीन शाखा येत आहेत. जसं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल, पर्यावरणाच्या काही शाखा असतील, तर अशा भरपूर संधी त्या याच्यामध्ये नवीन मार्ग ओपन होत आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. आता जसं तुम्ही सांगितलं पर्यावरण आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे, तर यांची तर दिवसेंदिवस गरज वाढतच आहे. हो, तसंच हे जे युग आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. त्या तंत्रज्ञानाच्या युगात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कोणते मोठे बदल दिसत आहेत? सिव्हिल इंजिनियर म्हटला की तो फक्त स्केल म्हणजे हातात स्केल घेऊन ड्रॉइंग काढेल ही अशी कन्सेप्ट होती किंवा साईटवरती तो जाईल. पण आत्ताच्या युगामध्ये सॉफ्टवेअरवरती काम करणं, नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, AI, व्हर्च्युअल रिॲलिटी, नंतर QGIS, सर्वेइंगमध्ये खूप बदल होत आहेत. तर अशा भरपूर बदलातनं सिव्हिल इंजिनिअरिंग शाखा ही जात आहे. आता नवीन बदल होत आहेत, तर मग काही नवीन संधी पण निर्माण झाल्या असतील. नक्कीच. तर मग हे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांसमोर कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध असतील? सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यावरती आपल्या विद्यार्थ्यांसमोर असंख्य संधी उपलब्ध असतात. जसं की आपण जर सरकारी क्षेत्र बघितलं तर सरकारी क्षेत्रामध्ये भरपूर जॉब्स हे दरवर्षी आता निघत आहेत. म्हणजे आपण जर विचार केला आता याच वर्षी रिसेंटली आलेल्या काही गव्हर्नमेंटच्या अपॉर्च्युनिटीज, सपोज रेल्वे असेल, PWD असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, सिटी सर्वे डिपार्टमेंट असेल, अशा हजारो जागा जी ॲडव्हर्टाईज आता रिसेंटली पब्लिश झाली आणि भरपूर मुलांनी त्याचा लाभ घेतला. हे आपण सरकारी क्षेत्राविषयी बोलू शकतो. खाजगी असेल तर खाजगीमध्ये भरपूर कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या, की भरपूर प्रोजेक्ट्स आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भरपूर चालू आहेत, की जिथं सिव्हिल इंजिनियरची मागणी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, स्किल इंजिनियरची मागणी आहे. नंतर आपण उद्योजक म्हणून पण एखाद्या सिव्हिल इंजिनियरने विचार केला की आपल्याला एक उद्योग सुरू करायचा आहे, तर तो त्या क्षेत्रात पण जाऊ शकतो. आणि भरपूर चांगले उद्योग आता येत आहेत की विद्यार्थी स्वतः उद्योजक म्हणजे एखादी काम घेऊन स्टार्टअप करणं, तर याच्यात पण भरपूर विद्यार्थी सहभागी होत आहेत. आणि रिसर्चमध्ये आपण बघितलं असेल की भरपूर रिसर्च इन्स्टिट्यूट पण आता आहेत आणि नवीन नवीन रिसर्च सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये होत आहे. तर अशा भरपूर संधी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. मल्टीडिसिप्लिनरी फील्ड, आताचं युग हे मल्टीडिसिप्लिनरी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये पण अनेक संधी सिव्हिल इंजिनियर्सला उपलब्ध आहेत. अरे वा, भरपूर सरकारी नोकऱ्या पण भरपूर आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, त्याचबरोबर खाजगी आणि स्वतःचाही उद्योगधंदा सुरू करू शकतो. पण मग असा एक मला प्रश्न पडतो की सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्वी असं पुरुषांचं क्षेत्र मानलं जायचं, तर या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या स्त्रियांसाठी सुद्धा समान संधी आहेत का? नक्कीच. म्हणजे 2010 पर्यंतचा जर आपण कालावधी बघितला तर 2010 पर्यंत मुलींचं प्रमाण सिव्हिल इंजिनिअरिंगला येण्याचं हे खूप कमी होतं. पण जसं जसं आता वेळ जातोय, म्हणजे आता 2025चा आपण जर विचार केला तर एका क्लासमध्ये 50% या मुली असतात आणि 50% हे मुलं असतात सिव्हिल इंजिनिअरिंगला येणारे. त्याचं असं की भरपूर संधी, म्हणजे सरकारी क्षेत्रात असेल किंवा खाजगी क्षेत्रात असेल, प्लॅनिंग असेल, इस्टिमेट असेल, डिझाईन असेल, यामध्ये ऑफिस वर्कचं काम खूप वाढलेलं आहे. म्हणजे 50%
ऑफिसमध्ये काम चालतं आणि 50% साईटवरती, 50% साईटवरती चालतं. तर ऑफिस वर्कमध्ये पण लेडीज म्हणजे मुलींची संख्या खूप आहे आणि त्यामुळे संधी उपलब्ध झाल्यामुळे जो ओघ आहे सिव्हिल इंजिनिअरिंगकडे येण्याचा विद्यार्थिनींचा, तो नक्कीच वाढलेला आहे त्याचं प्रमाण. अरे वा, म्हणजे जागरूकता निर्माण झालेली जागरूकता आहे. निर्माण झालेली आहे. आता ह्या ज्या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना, तर मग या संधींसाठी त्यांना टेक्निकल नॉलेज बरोबरच काही सॉफ्ट स्किलची पण गरज आहे का? नक्कीच सॉफ्ट स्किल आपल्याला असावेच, म्हणजे ॲक्वायर करावेच लागतात सिव्हिल इंजिनियरला. जसं की लिडरशिप क्वालिटी. शिकत असताना जर वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं, ॲज अ लीडर त्याने त्याची भूमिका बजावली, तर याच्यातनं तो भरपूर गोष्टी शिकू शकतो. नेतृत्व गुण, लिडरशिप क्वालिटी याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आजच्या जगामध्ये. कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, एखादी प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. तुम्ही बाकीच्यांना लिडरशिप तुम्हाला देता आलं पाहिजे. दुसरी क्वालिटी जर आपण म्हटली की जी अत्यंत आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगला, तर ती आपण म्हणू शकतो कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल पण याला खूप महत्त्व आहे. कारण की सिव्हिल इंजिनियर म्हटला की त्याचा संबंध हा त्याच्या क्लायंटशी येणार आहे, आर्किटेक्टशी येणार आहे आणि तिथले जे कामगार आहेत त्यांच्याशी पण येणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये संवाद साधणं, प्रत्येकाशी संवाद त्याच्या लँग्वेजमध्ये साधणं, त्यांना समजेल या भाषेत त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं, हे पण आवश्यक आहे. प्रत्येकाला घेऊन तुम्हाला त्या साईट कशी कंप्लीट होईल लवकरात लवकर याचा विचार करावा लागतो आणि क्वालिटी कशी मेंटेन करता येईल याचा विचार तुम्हाला करावा लागतो. म्हणून नेतृत्व गुणाबरोबर कम्युनिकेशन स्किल, म्हणजे तुम्ही कसं बिहेव करतात लोकांशी, कसं कम्युनिकेट करतात, तर ती क्वालिटी पण एकाच सिव्हिल इंजिनियरला लागेल. तिसरी क्वालिटी जी अत्यंत आवश्यक आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. आता प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी जर म्हटलं आपण, अचानक साईटवरती समस्या उद्भवतात. वेगवेगळ्या साईट असतात, एन्व्हायरमेंट, फील्ड वर्क आहे, वेगळं वातावरण प्रत्येक साईटवरती असतं आणि त्या कंडिशनमध्ये प्रॉब्लेम अराईज होतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मग त्याच वेळेला काहीतरी एक डिसिजन घेऊन प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व करता आले, तर तो एक चांगला गुण आपण म्हणू शकतो. ते तुम्ही साईटवरती गेल्यावरती हे करू शकतात. पण लिडरशिप आणि कम्युनिकेशन ह्या ज्या 2 क्वालिटीज आहे, हे शिक्षण घेतानाच, म्हणजे एखाद्या चांगल्या कॉलेजला तुम्ही जर ॲडमिशन घेतलं असेल तर तिथं भरपूर इव्हेंट होतात, भरपूर गोष्टींमधून तुम्हाला संधी देण्यात येते, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येतो आणि मग त्या माध्यमातून तुम्ही ते नेतृत्व गुण असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, याच्यामध्ये तुम्ही वाढ करू शकतात. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी या पण तुम्हाला साईटवरती गेल्यावरती तुम्ही कुठल्या याच्याने, त्या दृष्टिकोनातनं त्या एखाद्या प्रॉब्लेमकडे बघतायत, तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. फोर्थ आपल्याला जी क्वालिटी आहे, जी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, दॅट इज कॉल्ड एज टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं तुम्हाला व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे करावं लागेल. ते का करावं लागेल? कारण की प्रत्येक साईट ह्या टाईम बाउंड आपल्याला कंप्लीट करून द्यावे लागते. तुम्ही जरी उद्योजक असाल, तर तुम्ही एखादी काम घेतलेलं असेल, तर तुम्हाला ते वेळेत कंप्लीट करून देणं खूप गरजेचं असतं. म्हणून टाईम मॅनेजमेंट पण हे सिव्हिल इंजिनिअरिंगला यायला पाहिजे. तर या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत की ज्या खूप आवश्यक आहेत प्रायमरी लेव्हलला एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला सक्सेसफुल होण्याकरता. म्हणजे तांत्रिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल म्हणजे लिडरशिप, टाइम मॅनेजमेंट, निर्णय क्षमता यांचा जर त्यांनी अंगीकार केला तर ते संधीचं सोनं नक्कीच करू शकतात. सर, आता सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात जे मोठे बदल दिसत आहेत ते तुम्ही आम्हाला सांगितले, पण पुढच्या 10 वर्षात तुम्ही या क्षेत्रात तुम्हाला काय अजून बदल घडताना दिसतील? भरपूर बदल सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होत आहेत. जसं व्हर्च्युअल रियालिटी, AI. आता आपण जर सर्वेच, म्हणजे असे काही सब्जेक्ट आहेत मॅडम की सर्वेचा आपण विचार केला, सर्वे म्हणजे पारंपरिक आपण इन्स्ट्रुमेंट यूज केले जायचे. आता तिथं त्या साईटवरती न जाता बाय युझिंग रिमोट सेन्सिंग आपण डायरेक्टली तिथलं मॅपिंग करू शकतो. तर असे भरपूर बदल सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होत आहे. म्हणजे QGISचा वापर भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. AI तंत्रज्ञान आल्यामुळे त्याचा वापर भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. व्हर्च्युअल रियालिटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत. आपल्याला साईट
कंप्लीट होण्याच्या अगोदरच आपल्याला त्याचे प्रॉब्लेम समजू शकतात. समजू शकतं. BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हे नवीन तंत्रज्ञान सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून प्रोजेक्ट एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर आपल्याला त्याचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय होऊ शकतात. आपण व्हर्च्युअल रिॲलिटी प्लॅटफॉर्मचा वापर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वाढलेला आहे. तर असे असंख्य नवीन गोष्टी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध आहेत. तर आपण आता चर्चा केली नवीन तंत्रज्ञान, नवीन संधी, तसेच पुढच्या 10 वर्षातील कोणते बदल घडतील. तर या सगळ्या अनुषंगाने आमच्या विद्यार्थ्यांना आणि बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच मॅडम, कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला अपेक्षित असते की आपल्याला जॉब ओरिएंटेड आपण त्या याच्यात दृष्टिकोनातून बघतो. पण विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की काही पहिले प्राथमिक वर्ष आफ्टर कम्प्लिटिंग युअर ग्रॅज्युएशन और डिप्लोमा तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यावरती खूप भर द्यावा लागेल. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा याच्यामध्ये इंटर्नशिप चालू झालेली आहे, कंपनीमध्ये पाठवलं जातं. पण प्रत्येक विद्यार्थ्याने ते सिरियसली घेऊन प्रत्येक दिवशी नवीन दिवस जेव्हा येतो तेव्हा रोज आपण काय नवीन शिकतोय, तंत्रज्ञान किंवा साईटवरती जाणं, या गोष्टींचा पण काही प्रमाणात विद्यार्थ्याने स्वतःहून इन्व्हॉल्वमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि पहिल्या काही वर्षांमध्ये आपण किती कमवतो म्हणजे ती एक फ्रेज आहे की इन दी फर्स्ट डेज वी फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट वी हॅव टू लर्न, नॉट ऑन व्हॉट वी हॅव टू अर्न. म्हणजे तुम्ही अर्निंगवरती लक्ष न देता व्हॉट वी हॅव टू लर्न याच्यावरती तुम्ही जर लक्ष दिलं तर ते खूप गरजेचं आहे. कारण की ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहे किंवा इतर मोठे प्रोजेक्ट चालतात तिथं एक्सपिरियन्सला खूप महत्त्व दिलं जातं. आणि पहिल्या काही वर्षांमध्ये म्हणजे शिक्षण झाल्यावरती पहिले 2-3 वर्ष विद्यार्थ्याने चांगली साईट चूज करून की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारची कामं चालतात आणि तिथं शिकण्यासारखं भरपूर आहे, तर अशा प्रोजेक्ट साईटला प्रेफर करावं, नॉट प्रेफर्ड द अर्निंग फ्रॉम दॅट साईट. तर हे करणं गरजेचं आहे. आणि नवीन नवीन तुम्ही गोष्टी जेव्हा शिकतात तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट तुमच्यामध्ये येतो आणि ते प्रोजेक्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. अरे वा. तर नक्कीच आमचे विद्यार्थी याचा उपयोग करतील. सरांनी अतिशय मौलिक विचार दिलाय की तुम्ही अर्नच्या आधी लर्नचा अंगीकार करा. जेव्हा तुम्ही इंजिनियर्सचं जे शिक्षण आहे ते शिक्षण घेतल्यावर प्रत्यक्ष फील्डमध्ये जाणार तेव्हा जर तुम्ही या सगळ्या गुणांचा वापर केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार जीवनात. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम, आपल्या मौलिक विचारांसाठी आणि मौल्यवान वेळेसाठी. तर प्रिय श्रोते हो, आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि SNJB पॉलिटेक्निकच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत घडत राहा, शिकत राहा. धन्यवाद.